नमस्कार. आपल्या मेरी माटी मेरा देश या सगळ्या अभियानाच्या माझ्याबरोबर समन्वयात असलेले NSSचे डॉक्टर संजय चाकणे आपल्या पत्रकार परिषदेला आज थोड्या वेळ आपले धीरज घाटे आणि मुरलीधर मोहोळ हे दोघेही येतील. हे अभियान 9 ऑगस्टला तसं आपल्या पंतप्रधानांनी सुरू केलं आणि भारतातल्या प्रत्येक भारतीयाने या अभियानात सहभागी व्हावं. प्रत्येकाच्या हातातून आलेल्या मातीतून दिल्लीच्या कर्तव्यपथावरती एक अमृत वाटिका तयार व्हावी, जी पुढची अनेक वर्ष जगाला, भारताला, भारतीयांना प्रेरणा देईल. आणि त्यामुळे अशा प्रकारचा एक शहीदों को वंदन और माटी को नमन हा अभियान भारत सरकारच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुरू झाला. त्याचे महाराष्ट्राचं काम NSSच्या राज्य सल्लागार समितीचा सदस्य म्हणून आणि NSS आणि NYK नेहरू युवा केंद्र संघटन या दोघांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा धोरणात्मक निर्णय झाला असून आणि त्यामुळे मी त्याची जबाबदारी घेतली. स्वाभाविकपणे संघटनेत सुद्धा हे काम माझ्याकडे आल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम तर केलाच. म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या विविध कॉलेजचा जर रिपोर्टिंगचा विचार केला काल रात्रीपर्यंत, तर सगळ्या 36 जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यापीठात म्हणजे 40 खाजगी, अभिमत, सरकारी, केंद्रीय अशा सगळ्या 40पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये आत्तापर्यंत 9490 कार्यक्रम अमृत कलश माती संकलनाचे झाले. अमृत वाटिका आपण तयार करायला सांगितल्या होत्या, म्हणजे 75 झाडं लावावी प्रत्येक महाविद्यालयात. आणि ती झाडं लावताना महाविद्यालयात जी माती आणायची ती विद्यार्थ्यांनी आपल्या गावातून, आपल्या घरून आणावी. आणि त्यामुळे असे जवळजवळ 6823 अमृत वाटिका महाविद्यालयात आणि गावांच्या परिसरामध्ये आपण केले आहेत. आणि जवळजवळ शहीदांचं त्या स्थानिक शहीद, मग ते स्वातंत्र्यपूर्व काळातलं असेल, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या आत्ताच्या वेगवेगळ्या युद्धांमध्ये किंवा आत्ता सीमेवर लढताना झालं असेल, असं त्या गावातल्या शहीदांचे फलक त्या ठिकाणी लावणं, त्यांच्या शहीद कुटुंबाचा सन्मान करणं. तर असेही जवळजवळ 5682 कार्यक्रम या सगळ्या विषयामध्ये झालेत. आणि जवळजवळ 8182 ठिकाणी आपण पंचप्रणची शपथ घेतली. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे 15 ऑगस्टला भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये या अमृत काळामध्ये भारत जे काही 2047 पर्यंत प्रवास करणार आहे आणि या 2047च्या भारतासाठी एक संकल्प करण्याचं आव्हान त्यांनी पंचप्रण म्हणजे 5 संकल्प सगळ्यांना सांगितले होते. ते 5 संकल्प म्हणजे ती शपथ आपण जवळजवळ 8182 ठिकाणी ती आपण दिली. हा सगळा झाला केंद्र सरकारचा किंवा केंद्रीय नेतृत्व किंवा माननीय मोदींच्या कल्पनेतील मेरी माटी मेरा देशचा अभियान. आम्ही महाराष्ट्रामध्ये त्याला अजून एक जोड दिली. आपण हे करतोच आहोत, आपण माती आपल्या घरून आणणारच आहोत, आपण माती कलशामध्ये टाकणारच आहोत. आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी मी जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमधल्या अनेक महाविद्यालयांमध्ये मी स्वतः जाऊन आलो आणि काही लाख विद्यार्थ्यांपर्यंत, तरुणांपर्यंत संवाद मी या सगळ्या विषयात साधला. आणि त्यामुळे एक असं आव्हान आम्ही केलं NSSच्या माध्यमातून, महाराष्ट्र NSSच्या माध्यमातून प्रामुख्याने, की का नाही मग आपण सगळे मिळून या माती हातात घेतलेल्या फोटोंचा एक अल्बम करू, एक विक्रम करू. आणि त्यामुळे आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोललो. अशा प्रकारचं यापूर्वीचे जे सेल्फी फोटोचे वेगवेगळे रेकॉर्ड आहेत त्याची सगळी माहिती घेतली आणि आपण असा एक संकल्प केला की आपण आपला एक विश्वविक्रम करू. आणि तो विश्वविक्रम करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी काम सुरू केलं. मला आनंद होतोय सांगताना की चांगला प्रतिसाद आहे. आपण त्याला असं म्हटलंय सेल्फी विथ मेरी माटी.
आणि गिनीजकडे जे काही आपलं प्रमाणपत्र होईल ते मेरी माटी मेरा देश सेल्फी विथ मेरी माटी यात आलेले फोटोज, त्या फोटोचा तो अल्बम. आणि त्यामुळे अशा प्रकारचा एक फोटोचा आपण एक विश्वविक्रम करण्याचा महाराष्ट्रातने निर्णय केला, ज्याचा केंद्रातल्या विविध सरकारच्या विभागांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आपल्याकडनं माहिती मागितली, आपण माहिती दिली. देशभरातल्या विद्यापीठांसमोर आम्हाला हा विषय मांडायला सांगितला. जवळजवळ 600 संस्थांसमोर मी तो विषय मांडला. पण प्रामुख्याने महाराष्ट्राचा हा विक्रम आहे, महाराष्ट्राचा हा इनिशिएटिव्ह आहे आणि महाराष्ट्र याच्यामध्ये पुढाकार घेऊन करत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग, NSS, महाराष्ट्राचं शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्राचं आदिवासी विभाग, महाराष्ट्राचं व्यवसाय शिक्षण विभाग, महाराष्ट्राचं वैद्यकीय कृषी शिक्षण विभाग, अशा सगळ्या विभागातनं महाराष्ट्राच्या तरुणांपर्यंत हा विषय पोहोचवणं, या विषयाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करणं आणि सगळ्यांनी याच्यात सहभागी होणं, असं आपण गेली 1 महिना हे प्रयत्न करतोय. गेल्या 15 दिवसापासून याला चांगली गती आली आहे आणि विशेषतः गेल्या 4-5 दिवसापासून चांगली गती आली आहे. रोज प्रत्येक सेकंदाला नंबर वाढतोय, म्हणजे सेकंदाला 50-100 पण वाढत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून मागवतोय. याची एक गुगल लिंक आहे जी सेल्फी विथ मेरी माटी .in म्हणून आहे. याचा एक आपण QR कोड केलेला आहे. यासाठी आपण गुगल ड्राईव्हवरती मागवतोय आणि शक्य नसेल तर आपल्या मोबाईलवरनं फोटो काढून व्हॉट्सअप पाठवला तरी चालेल आणि त्यासाठी सुद्धा आपण व्हॉट्सअपसाठी नंबर पण दिलेले आहेत. या अभियानामध्ये अनेक सामाजिक संघटना पण सहभागी होत आहेत, अनेक धार्मिक संस्थांना पण याच्यात सहभागी होत आहे. म्हणजे सप्तर्षिकी गडाच्या ट्रस्टने सुद्धा याचं त्या ठिकाणी एक पॉईंट लावलेला आहे. रेणुका माताच्या इथे पॉईंट लावलेला आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या, म्हणजे जिथे शक्य असेल तिथे, गरब्याच्या ठिकाणी करा, गणपती उत्सवात आपण कार्यक्रम केले आणि त्यातून आपण आवाहन केलं. आणि त्यामुळे ही एका अर्थाने महाराष्ट्राची लोक चळवळ व्हावी, याच्यामध्ये लोक सहभाग वाढावा. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आपली माती हातात घेऊन एक संकल्प देशाच्या विकासाच्या बद्दल आपली एक प्रतिबद्धता, आपली कमिटमेंट म्हणून करावं, असं या अभियानात झालं. आणि मला सांगायला आनंद वाटतोय, काल रात्री 12 वाजता जी आमची लिंक बंद झाली आणि 12 नंतर नव्याने सुरू होते, तर कालपर्यंत जवळजवळ 5,52,000 लोकांनी, तरुणांनी, नागरिकांनी या लिंकवरती आपला फोटो अपलोड केलेला आहे. हे मी डायरेक्ट लिंकचं सांगतोय. याशिवाय गुगल फॉर्मवरती येत आहे, आपल्या गुगल ड्राईव्हवरती येत आहेत. याशिवाय पेन ड्राईव्हवरती आम्ही सांगितलंय की काही कॉलेज, शाळा, संस्थान, उद्योग, म्हणजे मोठ्या मोठ्या उद्योगांनी पण याच्यात सहभाग दिलेला आहे. जळगावच्या जैन ग्रुपने सांगितलं की आमच्याकडे 8,000 कर्मचारी आहेत आणि त्यांनी आजपासून त्याची सुरुवात केली. पुण्यातल्या पण मोठ्या उद्योग संस्थानांनी आपल्या स्टाफला आव्हान केलेलं आहे. शेवटी हे व्हॉलंटरी असल्यामुळे ज्यांना ज्यांना करायचं आपण त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट ठेवतो, फोटो पॉईंट ठेवतो. त्या ठिकाणी त्यांनी फोटो काढायचा, सेल्फी काढायचा, सेल्फी टाईप फोटो काढायचा आणि तो याच्यामध्ये टाकायचा. मला विश्वास आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विश्वविक्रम आपल्याला करायचा आहे. मोडायचा विषय वेगळा आहे, पण तो विश्वविक्रम असा करायचा आहे की परत कोणी तो मोडू शकणार नाही. आणि अशा प्रकारचा एक मोठं संकल्प घेऊन आपण लागलो आहे. आपल्या सगळ्यांना आज बोलवण्यामागचं 2 कारणं होती. एक तर एवढं मोठं अभियान चाललं आहे, हे अभियान आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावं, सामान्यांपर्यंत पोहोचावं, नागरिकांपर्यंत पोहोचावं, अशी एक आपल्यापर्यंत हेतू होता. आणि दुसरं, या सगळ्या अभियानाचा मेरी माटी मेरा देश अभियानाचा समारोप 31 ऑक्टोबरला दिल्लीला कर्तव्यपथावर होणार आहे, ज्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत. आणि देशात जेवढ्या ठिकाणी हे अमृत कलश झालेले आहेत, या अमृत कलशातली माती प्रत्येक तालुक्यातलं एक कलश, असे देशातले जे काही 7-8 हजार तालुके असतील, या सगळ्या कलशाची माती 31 ऑक्टोबरला दिल्लीला जाणार आहे. आणि दिल्लीला 7,500 झाडांची एक अमृत वाटिका
त्या दिवशी त्या ठिकाणी तयार होणार आहे. अशा प्रकारचं हे अभियान आहे. शासन स्तरावर चाललंच आहे. मी आजच पेपरला वाचलं की जिल्हाधिकाऱ्यांनी काल त्याचा एक समारोपाचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्याचा केला. पण शासनाबरोबर समाज जर याच्यात सहभागी झाला तर त्याला चळवळीचं रूप येतं आणि ती चळवळ करण्याचा प्रयत्न आम्ही या सगळ्या याच्यातनं करतोय. आपल्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सक्रिय सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे. आपल्या माध्यमातून ही लिंक, आपल्या माध्यमातून हा नंबर, आपल्या माध्यमातून जर शक्य असेल तर तो QR कोड जर आपण जनतेपर्यंत पोहोचू शकलो तर सहभाग वाढेल आणि आपला विश्वविक्रमाचा आकडाही मोठा होईल. एवढं आपल्या सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपल्याला जर यात काही विचारायचं असेल, जोडायचं असेल तर आपण नक्की या विषयात नक्की विचारू शकता. धन्यवाद. जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं समारोपाला, प्रत्येक तालुक्यातनं लोक जाणार आहेत. तसं 31 ऑक्टोबरला. नाही, यापूर्वीचा सेल्फीचा विक्रम आहे तो चीनचा आहे, पण तो विक्रम आपण मोडला आहे. म्हणजे तसं काही नाही, आपल्याला आपला विक्रम करायचा आहे. तसं चीनचा सेल्फीचा एक विक्रम आहे, त्यामुळे विश्वविक्रम नक्की होणार आहे. मुद्दा आपल्या आकड्याचा आहे की आपला आकडा मोठा असावा, हा आपला आहे. तसं या कोण शैलेशजी विचारा ना, मला ऐकून येईल. हां, म्हणजे कसं असतं की शेवटी कुठलाही उपक्रम एक संदेश देत असतो. त्याला केवळ आपण इव्हेंट समजू नये. शेवटी याच्यातून आपली माती, आपल्या मातीविषयी आस्था, कमिटमेंट आणि या निमित्ताने कॉलेजवर कार्यक्रम होणं आणि या अर्थाने आपण हा उपक्रम ठेवला आहे. वेगळा आहेच. अमृत वाटिका आपण करतो आहोत, पंचप्रांची शपथ घेतो, देशाच्या विकासाविषयी आपण प्रतिबद्ध व्हावं असं आव्हान सगळ्यांना करतोच आहोत. अजूनही काही वेगळं करायचं असेल तर आपण सुचवू, म्हणजे आपण करू शकतो. शैलेशजी आपल्याकडे आहे. आपण नाही, सिरियसली म्हणजे तुमच्या मनात अजून समजा काही उपक्रम असेल ज्यातून देशभक्ती वाढेल, ज्याच्यातून आपल्या देशाच्या विकासाविषयी लोकांची प्रतिज्ञा वाढेल, आपण नक्की करूया. सेल्फी हा विषय असल्यामुळे तरुणांचा ह्याच्यात भाग किती आणि ज्येष्ठ नागरिकांचा नाही, आत्ता तरी 70-80% तरुणांचा सहभाग आहे. म्हणजे मला तुम्ही कधीतरी आलात तर या डॅशबोर्डवर जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं सेकंदाला एवढे सेल्फी येत आहेत इंडिव्हिज्युअल. त्यामुळे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात तरुणांपर्यंत पोहोचलेलो आहे, खूप मोठ्या प्रमाणात. आणि जवळजवळ आम्ही 30-35 लाख तरुणांना SMS केली, लिंक पाठवली आहे आणि आनंद आहे की लोक त्याच्यात चांगल्या पद्धतीने सहभागी होत आहेत. या सगळ्याशी नाही, टार्गेट वगैरे काही दिलं नाही. आवाहन केलं होतं की या निमित्ताने जसं दिल्लीच्या कर्तव्यपथावरती पंतप्रधान एक अमृत वाटिका तयार करतायत, देशाच्या 75 प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या कॉलेजला एक छोटी अमृत वाटिका 75 झाडांची किमान करावी असं आपण सांगितलं होतं. चांगला प्रतिसाद आहे त्याला. पण थोडा वेळ हां मी मगाशी सांगितलं ना, आत्तापर्यंत वेगळं काय म्हणजे मी याच्यामध्ये फक्त कॉलेज शब्द नाही आहे, सगळ्या संस्थानांचा मिळून जवळजवळ 6,823 अमृत वाटिका तयार झाल्या. आपण असं म्हटलं होतं की काही नसेल तर 75 कुंड्या तिथे अडकवल्या तरी चालतील असं आपण म्हटलं होतं आणि चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे मी तर आता महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेज, विद्यापीठं, ITI, पॉलिटेक्निक, मेडिकल बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे काल इथे पुणा कॉलेजला गेलो होतो, जवळजवळ 2,500 विद्यार्थी होते पुणा कॉलेजला आणि त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी फोटो काढले कलशाजवळ येऊन. तर अशा प्रकारचं झालं. गेल्या वेळी जो आपण विश्वविक्रम केला होता
त्यावेळी म्हणजे ते सेल्फीचाच होता आणि त्यावेळी काही टेक्निकल इश्यू झाले होते. आदित्य अभ्यंकर सरांनी मग ते सगळं क्लिअर करून तो व्यवस्थित केलं होतं. यावेळी तसं काही टेक्निकल बाजूसाठी आपण काय नेमके वेगळे काय हा म्हणजे थोडंसं काय आपण अनुभवातनं शहाणे होतो, त्यामुळे आपल्याला आता अनुभव खूप झाला आहे आपला सेल्फी आपल्या मागच्या वेळेस हे म्हटलं तसं खरं आहे, थोडा प्रॉब्लेम आणि जवळजवळ आपले 27,000 फोटो अपलोड नाही झाले, नाही तर आपला तो 1,52 ऐवजी 1,90 झालं. यावेळेस सुद्धा आत्तापर्यंत 1.5 लाख फोटो रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे. पण यावेळेस आपण ती सगळी प्रिकॉशन घेतली आहे आणि जवळजवळ 100 जणांची टीम या सगळ्या विषयात केलेली आहे. डाटा ॲनालिसिसच्या विषयातसुद्धा एक टीम आपण बसवतो आहे सगळ्याच्यात. प्रयत्न करतो आहे की यावेळेस जरा तो त्रास होऊ नये. पण यावेळेसचा व्हॉल्यूम मोठा आहे, म्हणजे तो काही लाखोंपर्यंत जाऊ शकतो. आतापर्यंत आपण पहिला 1000तला आणि दुसरा 1.5 लाखाचाच होता. त्याचा व्हॉल्यूम मोठं आहे, त्यामुळे 2-3 ठिकाणी सेंटर महाराष्ट्रात आपण त्याचे हे केलेले आहे. एक मिनिट त्यांना हां हां आपण सगळी देशी झाडं लावावी असं म्हटलं आहे. म्हणजे असं काही अगदी हे झाड लावा ते लावा असं काही आपण म्हटलं नाही. त्या नाही, हवामान आणि माती दोघांना सूट होणारी लावावीत असं आपण म्हटलं आहे. तसं घेतो, तुमचं सगळं मार्गदर्शन घेतो 2 टन. हो, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपल्या पत्रकात, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. अगदी सोपं, प्रत्येकजण आपल्या घरून सुद्धा व्हॉट्सअपवरती आपले फोटो पाठवू शकतो. माझी आपल्या शैलेशजी आपल्याला सगळ्यांना विनंती की आपण आपल्या परिवारातले, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या प्रेसमधल्या सगळ्या आपल्या परिवाराचे आणि आपल्या घरचे सगळ्यांचे फोटो व्हॉट्सअपवरती नक्की पाठवा. एकदम सोपं आहे. एका हातात फक्त माती घ्यायची आहे आणि दुसऱ्या हाताने सेल्फी काढायचा आहे. पण समजा सेल्फी नाही काढता आला, बऱ्याच लोकांना सेल्फी येत नाही, आता वयोमानाप्रमाणे आम्हाला इथं अवघड झालं शिकत आहे, पण असा सेल्फी टाईप फोटो काढला तरी चालेल. म्हणजे एक हात न येता फक्त हा हात नको दिसायला, हात आणि चेहरा आणि माती हे 3 गोष्टी नक्की दिसल्या पाहिजे. 2 नक्की दिसल्या पाहिजे आणि 1 हात दिसायला नको. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आज एक 200-300ने माझा आकडा वाढून जाईल या सगळ्याचा, आपण नक्की करावं अशी विनंती आहे सगळ्यांना.